विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र गोवा महामंत्री गोविंद शेंडे सर आपल्यासोबत आहे. सर, कुंभ होतोय, कोट्यावधी लोक तिथे येणार, परंतु HMPV व्हायरसचं पण सावट आहे. काय काळजी घेतली जात आहे? असं आहे की सरकार आपल्या पद्धतीने सगळं जे काही करायचं आहे सगळं करणारच आहे. खूप काही घाबरण्याची गरज नाही आहे आणि फक्त सावधानी सगळ्यांनी ठेवावी. तसंही आपण जेव्हा इतक्या याच्यामध्ये जात असतो तो थंडीची वेळ आहे, सावधानी सगळ्यांनी घ्यावीच पाहिजे, घ्यायलाच पाहिजे आणि सगळे खूप घाबरण्याचं कारण नाही आहे त्याला. आणि सरकार जे काही दिशानिर्देश आपल्याला देतील त्याचं आपण सगळ्यांनी पालन करावं इतकंच आपण म्हणतो. विदेशातून येणारे किंवा चीनमधून येणारे भाविक आहेत त्याच्याबाबत काही काळजी घेण्याचं आवाहन करतो. ते सरकार घेईल ना, सरकार करेल ते. आणि आम्ही त्याला काही प्रतिबंधित करू शकत नाही आणि आमचं काही हे नाही आहे. सरकार त्याला दिशानिर्देश देतील, सरकार त्याच्यावरती प्रतिबंध करतील किंवा जे काही त्यांना आवश्यक असेल ते सगळं करतील ते. पण या वेळेला कुंभामध्ये खूप चांगली व्यवस्था आहे, सगळं चांगली व्यवस्था केलेली आहे पर्यावरणाच्या दृष्टीने, बाकी सगळ्या दृष्टीने. म्हणून सगळ्यांना मी आवाहन करतो की त्यांनी कुंभामध्ये अवश्य यावं. या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगण्याची गरज आहे असं वाटतं. स्वतः प्रत्येक व्यक्तीने आपली सतर्कता बाळगावी. सरकारला काय सरकार करणारच आहे जे काही करायचं त्यांच्या आपल्या स्तरावरती ते करेलच जे काही करायचं आहे ते, कारण सरकार गंभीर आहे. कुंभबद्दल काय सांगणार? यावेळेस विश्व हिंदू परिषदेचे काही कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहेत. आमचे अनेक कार्यक्रम तिथे होतात, प्रत्येक कुंभामध्ये होतात. आमचे युवा संमेलन होतं, संत संमेलन होतं, मार्गदर्शक मंडळाची बैठक होत असते, महिला संमेलन होत असतं, साध्वी संमेलन होतं, विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय बैठक तिथे होते. आमचे अनेक आयामांच्या बैठकी तिथे होतात. हे दर कुंभामध्ये होत असते, या कुंभातही होतील. कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.